मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जो पतंग उडवण्याचा आनंद घेतो, मनमुराद आनंद घेतो, पण हा आनंद आता कुठेतरी जायबंदी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की या पतंग उडवण्याचा जो मांजा आहे त्या मांजामुळे अक्षरशः मानवी शरीराला धोका निर्माण झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 जणांचे अक्षरशः गळे चिरले गेलेत। हे गळे चिरले गेलेत आपण जो पतंग उडवताना जो मांजा वापरतो त्या मांजामुळे। ज्यांचे गळे चिरले गेले होते या चिनी मांजामुळे, त्यापैकी आता एकावर खासगी रुग्णालयात तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। या चिनी मांजामुळे ज्या 3 जणांचे गळे चिरले गेले होते तो चिनी मांजा आता हिंगोली पोलिसांनी त्या चिनी मांजाचे 5 बंडल जे आहेत ते जप्त केलेले आहेत। या पतंग उडवण्याचा जो मांजा आहे त्या मांजामुळे अक्षरशः मानवी शरीराला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता आपण हा धोका न स्वीकारता साधा धागा वापरून पतंग उडवण्याचा आनंद लुटला पाहिजे। कारण या चिनी मांजामुळे इतर मांजांमुळे लोकांचे जीव जे आहेत ते धोक्यात जाताना आपल्याला पाहायला मिळतात। ते अक्षरशः उदाहरण तुमच्या समोर आहे, जिवंत उदाहरण आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि इतर महाराष्ट्रामध्ये देखील या मांजामुळे कित्येक जणांना इजा झालेली आपल्याला पाहायला मिळते। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली।